आता अँगल बघा 45 डिग्री, तर आपल्याला कोणता तरी अँगल 45 डिग्री ठेवावा लागेल. समजा मी अँगल सी जो आहे तो काय करतो 45 डिग्री ठेवतो. 45 डिग्री. अँगल ए ची व्हॅल्यू किती? अँगल ए ची व्हॅल्यू जर तुम्ही सॉल्व्ह केली ती पण 45 डिग्री येऊन जाईल का? आणि तुम्हाला माहित असतं अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू किती असतं 180 डिग्री. ठीक आहे, ट्रायंगल मधलं तुम्हाला रिलेशन माहित आहे ट्रायंगल मध्ये. ठीक आहे, सो आता मग काय करायचं आपल्याला? आता बघा तुम्हाला माहित आहे हा जो ट्रायंगल बनलेला आहे ट्रायंगल एबीसी हा आयसोसेलेस ट्रायंगल बनलेला आहे का? कारण त्याचे दोन अँगल्स काय आले इक्वल आले बघा. आले का? त्याच्या अपोजिट साइड्स काय असतात रे इक्वल असतात. जर दोन अँगल इक्वल असले तर त्याच्या अपोजिट साइड पण काय असतात इक्वल, म्हणजे एबी इज इक्वल टू काय होईल जाईल बीसी. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर क्लिअरली काय दिसतंय? क्लिअरली ट्रायंगल एबीसी इज अन आयसोसेलेस ट्रायंगल बिकॉज AB इज इक्वल टू BC. ठीक आहे, मग आता मला सांगा मग आता तुम्ही काय करायचं बघा. आता आपल्याला कोणती पण एक व्हॅल्यूज पुट करा. आता मी काय करतो सध्याला या ठिकाणी मी BC ला सध्याला मी काय म्हणतो एक्स म्हणतो. काय म्हणतो सध्याला ही जी व्हॅल्यू आहे ती आपली एक्स आहे. एक्स आहे, त्यामुळे जर BC एक्स असेल तर ABB काय असेल? AB पण काय असेल रे एक्स असेल. मग आता मला सांगा तुम्हाला AB माहिती आहे तुम्हाला BC माहिती आहे, मग आपण थर्ड साइड काढू शकतो, हायपोटेन्यूज काढू शकतो. हो सर आपण काढू शकतो. मग लावा मग इन ट्रायंगल ABC